किती उद्योग आणले आपण, लोकांना रोजगार. आता या ठिकाणी आपल्याला MIDC करायचे म्हणाले शरद भाऊ, MIDC ला जागा देणार तुम्ही? कुठं पठारावर जर तुम्ही जागा दिली तर एकनाथ शिंदे शब्द देतोय तुम्हाला MIDC दिल्याशिवाय राहणार. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, शरद सोनावणे यांनी मला, आता ते इलेक्शन तर बोलू शकत नाही आपण, माहिती होती आपली, पण शरद सोनावणे हा निवडून येईल असं सगळीकडे वातावरण होतं. आणि तुम्ही देखील, पण शेवटी काय महायुतीचाच माणूस वाढला ना, महाविकास आघाडीचं नाही वाढला. महाविकास आघाडीने तर मंत्रिमंडळ बनवलं होतं लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून. बाबासाहेबांचं संविधान बदलणार, आरक्षण जाणार. आदिवासी आपले लांडे महाराज कुठे, आदिवासीचं आरक्षण जाणार म्हणाले. अरे आरक्षण घालवायचं तुम्हाला, आधी आरक्षण तर घटनेने दिलंय, ते जाऊ शकत नाही. पण ते तुम्ही खोटं फसवलं, फेक नरेटिव्ह केलं, शेड्यूल कास्ट मागासवर्गीयाचं आरक्षण जाणार, मतं मिळवली आणि त्यांचे 30 लोक आले खासदार आणि एक आणखी अपक्ष, तो पण जॉईन झाला. आणि आमच्याकडे किती होते? 17च. ते म्हणाले आता विधानसभा पण आम्ही जिंकणार. मंत्रिमंडळ तयार झालं, 5 स्टार हॉटेल बुक केली, सगळं झालं. म्हणाले आम्ही जेलमध्ये टाकू, बर्फाच्या लादीवर झोपवू आणि मारू. काय काय बोलायला लागले. पण माझ्या लाडक्या बहिणीने त्यांची सर्व बुकिंग रद्द करून टाकली आणि मग बसले गुमान गप. अरे 4-5 महिन्यामध्ये एवढं आम्ही लोकांसाठी केलं आणि महाराष्ट्रामध्ये फिरलो. शासन आपल्या दारी 5 कोटी लोकांना फायदा, लाडकी बहीण योजना 2.5 कोटी लोकांना फायदा, ज्येष्ठांना फायदा, खास शेतकऱ्यांना फायदा, सगळ्यांना फायदा. का नाही करून द्यायचं? कोविडच्या काळात देखील मगाशी बापू आपले काय बाबू पाटेलने उल्लेख केला. कोविडच्या काळात देखील तुम्ही सगळ्यांनी लोकांना वाचवायचं काम केलं. अरे बाबा, स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीला देखील नातेवाईक येत नव्हते, त्यावेळेस तुम्ही काम केलं. असे बाबू पाटील आज शिवसेनेमध्ये आले. मला तिथून येताना म्हणाले, शिंदे साहेब तुम्हाला खांद्यावर उचलून घेऊ का? मी म्हणालो अरे बाबा, तुमचं काम मी ऐकलंय खरं, तुम्हालाच उचलून घेतलं पाहिजे. कार्यकर्ता म्हणून काम करणारे लोक आपल्याकडे आज लांडे काय, बाकी लोक आले, सगळे लोक हे शिवसेनेमध्ये काय येत आहे? शिवसेनेमध्ये प्रचंड भोग लागलेला येत आहेत लोक, राज्यभरातून लोक प्रवेश करतात. या ठिकाणी मी एवढंच सांगतो, आज शरद सोनावणे या ठिकाणी आले. त्यांच्या बरोबर जे आले म्हणजे ते आपलंच आहे, पहिलाच आलेलं आहे, शिवसैनिक आहे. रायगडावर जाऊन आलो त्यांच्या मी मगाशी कार्यालयावर, आणि मला आठवतंय की मी एकदा आलो होतो आणि मीच आठवण केली त्यांना, ते कुठं आहे तुमचं रायगड? गेलो तिथे आणि बघितलं, तिथून ते समाजसेवा करतात, लोकांना मदत करतात, सर्वसामान्यांची दुःख ऐकतात. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन, तुम्ही जी काही मागणी केलेली आहे वाहनतळ हे नारायणगावचं, मगाशी बाबूशेठ मी गाडीतून येतानाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन केला. मी म्हणालो शरद सोनावणे तुम्हाला भेटतील आणि नारायणगावचं वाहनतळ आणि त्या डेपोचा विकास करा. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ते आमचे गोविंदराजना पण मी सांगितलं नगरविकासच्या की आपल्याला हा प्रकल्प करायचा आहे, लोकांचं आरोग्य आपल्याला सांभाळायचं आहे. बिबट सफारी त्याला पैसे दिलेत आपण 80 कोटी रुपये
आणि बिबट सफारी तर होणारच, पण मोठा आपला वाघ आणि मोठा आपला बब्बर शेर इथं आहे, त्यामुळे बिबट सफारी झाल्याशिवाय राहणार नाही. नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त, अरे आपण सगळे वाघ आहोत. त्यामुळे आणि अरे हो हमारे बाबा काय आणि म्हणून चारी बाजूने शिवनेरी जुन्नरला महाद्वार करायची, महाद्वार देखील होतील आणि एक सुंदर महाद्वार जगाला हेवा वाटेल असं आपण करूया. दाऱ्या घाट परत वेळा तो शरद बोलतो, आता दाऱ्या घाट एकदा फोडलाच पाहिजे आणि तोडफोडीचं काम एकनाथ शिंदेला बऱ्यापैकी. शरद, मी MSRDC आणि PWD ला सांगतो, त्याचं सर्वेक्षण झालंय का? पुन्हा सर्वेक्षण करू आणि हा शॉर्टकट मारू आपण, डायरेक्ट मुंबई ठाण्याला जवळ पडेल. आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये जायला जवळ, बरेच लोक इथले आनंद आश्रमाला येऊन गेले. आणि म्हणून त्याचबरोबर ओझरचं जलाशयामध्ये नौकानयन, मी आताच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना सांगतो की ताबडतोब या ठिकाणचा सर्वे करा आणि तुम्ही त्यांना भेटून घ्या आणि तेही आपण मार्गी लावू. बुडीत बंधारे आदिवासी भागामध्ये, बुडीत बंधारे आता आम्ही आमच्याकडे करतोय कोयनेच्या जलाशयात, आणि बुडीत बंधारे आदिवासी आपला मूळ आहे. आणि मला आदिवासी समाजाला न्याय देण्यात तुमचा नेतृत्व होतं, इकडे आलं आदिवासी समाज आपल्याला इथे जोर जबरदस्तीचा मामला नाही. आजपर्यंत या महाराष्ट्रातली तमाम जनता जी प्रेम माझ्यावर करते त्या प्रेमाने जिंकलंय, कुणालाही जोर जबरदस्ती नाही. आणि म्हणून खुशी खुशी आज सगळ्यांचा आणि नगर विकास आपल्याकडेच आहे. ऐतिहासिक जुन्नर शहर सौर ऊर्जा प्लांट चालू करणे, संपूर्ण शहर वीज बिल मुक्त करणे, म्हणजे लाईटचं बिल नाही पडत. शेतकऱ्याचं केलं ना 7.5 HP मोटर पर्यंत पंपाचं. सोलर वर आपण जाऊ आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडे एनर्जी विभाग आहे, ते पूर्णपणे सोलर वर आपण काम करतोय. शेतकऱ्यांच्या मोटर पंप देखील सोलर वर कन्वर्ट करणार आणि सोलर वर आल्यानंतर तुम्हाला तुमचं स्वतः सोलर प्लॅन्ट असणार, त्यामुळे वीज बिल द्यायचं काय संबंध. मॉडेल बनवा तुमचं मतदारसंघ. बंदिस्त गटार योजना, STP प्लांट माझ्याकडेच आहे. नगरोत्थान मधून आपण त्याला पैसे देऊ, ताबडतोब प्रस्ताव द्या. जुन्नर शहरासाठी या ठिकाणी रस्ते व्हायला पाहिजे, बंदिस्त गटार व्हायला पाहिजे, STP व्हायला पाहिजे, त्यासाठीच आपलं सरकार आहे. आणि म्हणून हा जुन्नर हा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका झालाय. आणि मग पर्यटनाला चालना पण द्यायलाच लागेल. मंत्री आपल्याकडेच आहे शंभूराज देसाई, आणि म्हणून 30 गावांचा पर्यटन आराखडा आपण तयार करतो. आणि म्हणून यामध्ये छोटा मोठा व्यवसाय चालू होईल, लोकांना रोजगार मिळतील. मुंबई ठाण्याकडे तिकडे शहरामध्ये आपल्याला रोजीरोटीसाठी जावं लागणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण चिलेवाडीसाठी पण 313 कोटी मंजूर केला ना. फूड प्रोसेसिंग पार्क आपण उभारतोय डोंगरवाडी, हे देखील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल. पंतप्रधान गती शक्ती मध्ये 56 किलोमीटर लांबीच्या जुन्नर तळेगाव रस्त्याच्या कामाला देखील आपण गती देतोय. जुन्नर भीमाशंकर हा देखील महत्वाचा ब्राऊन फील्ड रस्ता आहे, तो भांकर फाट्याला जोडणार आहे आणि म्हणून तो देखील आपण करतोय. पागोटे ते जुन्या पुणे महामार्गावरील चौक जंक्शन पर्यंत एक्सप्रेस वे होतोय.
मुरबाड जुन्नर जे बोलतो ते करायला लागेल आपल्याला बाबा, कारण मी बोललो की बोललो। एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। साहेब मंत्री पदाचं बोला ना। अरे बाबा तुम्ही आता एवढी घाई करायला लागले का? त्याचे तुम्ही त्यांचे हितचिंतक आहे ना का दुश्मन आहे? मग हळूहळू सगळं होईल, काळजी करू नका, सगळं होईल। आणि मला कळतंय मी न बोलता बघा लोक काय करतात, सांगतात, आश्वासन देतात, हे देऊन टाकतो ते देऊन टाकतो, काही देत नाही। पण हा एकनाथ शिंदे एकदा बोलला की बोलला। बाळासाहेबांनी सांगितलं एकदा शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा। आणि न बोलता मी तुम्हाला, माझा इतिहास तुम्हाला माहित आहे ना, काय काय करू शकतो मी, तर त्यामुळे चिंता करू नका। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की, आणि काय बाबा झाला ना, आणि रेल्वे जे लोकांना पाहिजे, लोकांची संमती जिथं आहे ते सगळं केलं जाईल। तुम्हाला माहित आहे आता लोकसभा झाली, आता विधानसभा झाली, आता शरद आणि बापू, शिवतरे बापू आणि आपले बाबूशेठ आणि देवराम रांडे आणि सगळी टीम, आता तुमची जिम्मेदारी आहे। आता तुम्ही हे झाले आमदार, मी उपमुख्यमंत्री झालो, हे आमदार झाले, आता कोणी मंत्री झाला, आमदार झाला, खासदार झाला, आता मात्र निवडणुका या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आहेत। जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका यामध्ये आपल्याला भगवा डौलाने फडकवायचा आहे, हा संकल्प आपण करू, बरोबर? आणि हा संकल्प करू आणि हे सांगू की आता गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक, कार्यकर्ते वाढवा, कार्यकर्ते जपा। आणि या सर्व कार्यकर्त्यांची भावना काय असते, आम्ही निवडून देतो, आपल्या उमेदवाराचा प्रचार ते करतात। आपण काय सगळीकडे नाही पोहोचू शकत आमदार खासदारच्या निवडणुकीत, पण हेच आपले सगळे आमदार बनतात, खासदार बनतात, लोकांना भेटतात आणि लोकांना सांगतात माझा उमेदवार कसा चांगला आहे, तुम्ही मतदान करा, मी तुमचं काम करेन। पण एवढंच सांगतो की जेव्हा हा कार्यकर्ता अडचणीत असेल, त्याला कुठली हॉस्पिटलची मदत, पोलीस स्टेशनची मदत, कोर्टाची मदत किंवा काही घरगुती अडचण असेल, तेव्हा मात्र आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या संकटात उभं राहिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे। कार्यकर्ता जपला तर पक्ष मोठा होतो आणि पक्ष मोठा झाला तर सगळ्यांना पद मिळतात, सत्ता मिळते, ताट मानेने सगळीकडे फिरू शकतात। आणि म्हणून पक्ष मोठा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। आणि तुम्हाला तर माहित आहे मी 24/7 वाला आहे। हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून काम केलं, कालही आजही आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार, हा शब्द आपल्याला मी देतो। आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शरद सोनावणेजी, आपला माणूस, हे सगळे आपली माणसं आहे, आपला माणूस आपल्याकडे आलाय, त्याचं मी मनापासून स्वागत करतो। आज भगवा झेंडा त्याने हातात धरलाय, आज भगवा झेंडा डौलाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकला पाहिजे। बाबूशेठ, आपले देवराम शेठ, खुशी फडकला पाहिजे। धन्यवाद, जय हिंद।